राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत। शासनाने 14 मार्च 2024 रोजी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा GR काढला असला तरी 1.5 वर्ष उलटूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। शासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचारी आणि अधिकारी यांनी 19 ऑगस्ट पासून राज्यभरात बेमुदत काम बंद संप सुरू केला आहे। संपामुळे आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये 15,800 रुपयांपेक्षा कमी मानधन घेणाऱ्यांना EPF लागू करणे, समान कामांसाठी समान वेतन तसेच कायम करण्याचा निर्णय तातडीने राबवणे या मागण्या आहेत। दरम्यान संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघावा यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा पवार। डॉक्टर राकेश कोठावदे, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजेच RBSK यामध्ये वैद्यकीय अधिकारीपदी 2008 पासून काम करत आहे। शासनाने 14 मार्च 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण काम केलेल्या कंत्राटी RBSK कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा GR पारित केला होता। जरी हा धोरणात्मक निर्णय शासनाने पारित केला तरी आजतागायत म्हणजे आज जवळजवळ 1.5 वर्ष होते तरी शासनाने अजून ते कायमची ऑर्डर आम्हाला दिली नाही। आज आम्हाला 18 ते 20 वर्ष काम करण्यास होऊन राहिले, पण शासनाने आमचं मायबाप सरकारने जे आमच्या जो निर्णय त्यांनी घेतला होता त्याच्या अंमलबजावणी करायचं काम शासनाचं आजतागायत झालं नाही। तरी सबब आम्ही मागे आरोग्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा पण केलेली आहे, पण शासनाच्या खालील अधिकारी याचं पूर्णत्वास नेत नसल्यानं आम्ही नाईलाजास्तव काम बंद आंदोलन दिनांक 19 तारखेपासून ऑगस्टपासून आम्ही सुरू करत आहोत राज्यभर। तरी आमच्या मायबाप सरकारला एकच विनंती असेल की आमचा जो GR काढला आणि तुम्ही आमचे पालक आहात तर त्या पालक भावनेतून आमचा विचार करून लवकरात लवकर आमचा कायमची ऑर्डर आम्हाला देण्यात यावी ही विनंती। उद्यापासून साधारणतः राज्यामध्ये कुठे कुठे संपाचा इशारा आहे? प्राथमिक माहिती कुठली? राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे कर्मचारी कार्यरत आहेत, महाराष्ट्रामध्ये साधारण 38,000 कर्मचारी कार्यरत आहेत। अखंड मुंबई पासून तर गडचिरोलीपर्यंत सर्व ठिकाणी हा PSC पासून तर मेडिकल कॉलेज पर्यंत जिथे NHM अंतर्गत जे नर्स, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ टेक्निशियन, आपले इतर जे कर्मचारी आहेत, TB वाले किंवा लेप्रेसीवाले, या सगळ्या या सभात उतरले आहेत असं। आणि आमची एकच भावना आहे की आम्हाला सरकारने लवकरात लवकर आमच्या प्रतिसाद द्यावा अशा केला। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।